नमस्कार मंडळी, आज आपण बघणार आहोत अशा काही आर्थिक व्यवहारांची माहिती ज्यामुळे कदाचित ते व्यवहार करणाऱ्या व्यक्तीला प्राप्तिकर विभागाची नोटीस येऊ शकते। हे व्यवहार रोख रकमेद्वारे केलेले असतील किंवा इतर कुठल्याही मार्गाने केलेले असतील, पण ते व्यवहार प्राप्तिकर विभागाने दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त रकमेचे असतील तर त्यावर प्राप्तिकर विभाग तुमच्याकडे स्पष्टीकरण मागू शकतो। मंडळी, याबाबतची माहिती तुम्ही प्राप्तिकर विभागाच्या वेबसाईटवर जाऊन सुद्धा बघू शकता। त्यासाठी तुम्हाला सगळ्यात आधी गुगलवर इन्कम टॅक्स वेबसाईट असं सर्च करावं लागेल। तिथे पहिलाच पर्याय येतो त्यावर क्लिक करावं लागेल। त्यानंतर इथं डावीकडच्या सेक्शनमध्ये स्क्रोल करावं लागेल। इथं टॅक्स इन्फॉर्मेशन अँड सर्व्हिस या लिंकवर क्लिक करावं लागेल। त्यानंतर कंटिन्यू या बटनावर क्लिक करावं लागेल आणि मग एक नवीन पेज उघडेल। या नवीन पेजवर टॅक्स लॉज अँड रूल्स या लिंकवर क्लिक केलं की एक लिस्ट दिसेल। त्या लिस्टमध्ये इन्कम टॅक्स रूल्स या लिंकवर क्लिक करावं लागेल। इथं पुन्हा एक नवीन पेज उघडेल। या पेजवर डावीकडे तुम्हाला रूल नंबर या पर्यायाखाली असलेल्या बॉक्समध्ये 114 असं टाईप करून सर्च या बटनवर क्लिक करावं लागेल। मंडळी, इथं 114 हा क्रमांक इंग्रजीमध्ये टाईप करावा लागेल। त्यानंतर या पेजवर उजव्या बाजूला माहिती अपडेट होईल। इथे तुम्हाला थोडं खाली जाऊन या 2 आकड्यावर क्लिक करावं लागेल, म्हणजे तुम्ही दुसऱ्या पानावर जाल। इथे सेक्शन 114E वरती क्लिक केलं की आपल्याला हवी असलेली माहिती दिसेल। इथं तुम्ही बघू शकता की पहिल्या नियमानुसार जर तुम्ही एका आर्थिक वर्षात 10 लाख रुपये किंवा त्याहून जास्त रकमेचे बँक ड्राफ्ट किंवा पे ऑर्डर किंवा बँकर्स चेक खरेदी करण्यासाठी रोख रक्कम दिली असेल तर त्याची माहिती संबंधित बँकेकडून प्राप्तिकर विभागाला दिली जाते। ही 10 लाख रुपयांची मर्यादा प्रत्येक आर्थिक वर्षासाठी दिलेली आहे, म्हणजे तुम्ही एका आर्थिक वर्षात एकूण 10 लाख किंवा त्यापेक्षा जास्त रोख रक्कम देऊन बँक ड्राफ्ट किंवा पे ऑर्डर किंवा बँकर्स चेक खरेदी केले तर ही माहिती संबंधित बँकेकडून प्राप्तिकर विभागाला दिली जाते। इथं एक महत्त्वाची गोष्ट अशी की आर्थिक वर्ष हे प्रत्येक वर्षाच्या 1 एप्रिलपासून सुरू होऊन पुढील वर्षाच्या 31 मार्चला संपतं। उदाहरणार्थ 1 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2026 हे आर्थिक वर्ष धरलं जाईल। दुसऱ्या नियमानुसार जर तुम्ही रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या प्रीपेड इन्स्ट्रुमेंट्सच्या खरेदीसाठी एका आर्थिक वर्षात 10 लाख रुपये किंवा त्याहून अधिक रोख रक्कम भरली तर त्याची माहिती संबंधित बँकेकडून प्राप्तिकर विभागाला दिली जाते। रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या प्रीपेड इन्स्ट्रुमेंट्समध्ये फोनपे, गुगल पे तसंच वेगवेगळी पेट्रो कार्ड अशा प्रकारच्या गोष्टींचा समावेश होतो। तिसऱ्या नियमानुसार जर तुम्ही एका आर्थिक वर्षात एका व्यक्तीच्या नावाने असलेल्या एक किंवा एकापेक्षा जास्त करंट अकाउंटमधून 50 लाख रुपये किंवा त्याहून अधिक रोख ठेवी किंवा रोख रक्कम भरली किंवा काढली तर ही माहिती संबंधित बँकेकडून प्राप्तिकर विभागाला दिली जाते। या बाबतीत जरी बेअरर चेकद्वारे रक्कम काढली तरी सुद्धा ही माहिती संबंधित बँकेकडून प्राप्तिकर विभागाला दिली जाते। चौथ्या नियमानुसार एका व्यक्तीच्या एका किंवा अधिक बचत खात्यांमध्ये एका आर्थिक वर्षात 10 लाख रुपये किंवा त्याहून अधिक रोख रक्कम भरल्यास ही माहिती संबंधित बँकेकडून प्राप्तिकर विभागाला दिली जाते। म्हणजे जर एका व्यक्तीची एक किंवा एकापेक्षा जास्त बचत खाती असतील आणि त्या खात्यांमध्ये एका आर्थिक वर्षात 10 लाख रुपये किंवा त्याहून अधिक रोख रक्कम भरली तर ती माहिती प्राप्तिकर विभागाला दिली जाते। म्हणजे एकदम 10 लाख रुपयेच भरले पाहिजेत तरच माहिती प्राप्तिकर विभागाला दिली जाते असं काही नाही। तर तुम्ही वर्षभरात थोडी थोडी रक्कम भरली आणि त्याची बेरीज एकूण 10 लाख किंवा त्यापेक्षा जास्त झाली तरी त्याची माहिती प्राप्तिकर विभागाला दिली जाते। 5व्या नियमानुसार एखाद्या व्यक्तीने एका आर्थिक वर्षात 10 लाख रुपये किंवा त्याहून अधिक रकमेच्या एक किंवा अधिक मुदत ठेवी ठेवल्या तर त्याची माहिती सुद्धा प्राप्तिकर विभागाला दिली जाते। इथं सुद्धा एक महत्त्वाची गोष्ट अशी की एकदम 10 लाखांचीच मुदत ठेव ठेवली तरच माहिती प्राप्तिकर विभागाला दिली जाते असं नसून छोट्या छोट्या रकमांची मिळून एकूण ठेवीची रक्कम 10 लाखांपेक्षा जास्त झाली तरी त्याची माहिती प्राप्तिकर विभागाला दिली जाते। मात्र यामध्ये नूतनीकरण केलेल्या मुदत ठेवी धरल्या जात नाहीत। म्हणजे तुम्ही एखाद्या ठेवीची मुदत वाढवली असेल तर त्या ठेवीची रक्कम मात्र या 10 लाखांमध्ये धरली जात नाही, कारण ती ठेव नव्याने सुरू केलेली नसते। 6व्या नियमानुसार कोणत्याही व्यक्तीने स्वतःच्या नावे असलेल्या एक किंवा अधिक क्रेडिट कार्डांच्या बिलांसाठी एका आर्थिक वर्षात 1 लाख रुपये किंवा त्याहून अधिक रोख रक्कम भरली किंवा
इतर कोणत्याही प्रकारे म्हणजे ऑनलाईन असेल, UPIद्वारे असेल, चेकद्वारे असेल 10 लाख रुपये किंवा त्याहून अधिक रक्कम भरली तर त्याची माहिती संबंधित बँकेकडून प्राप्तिकर विभागाला दिली जाते। 7व्या नियमानुसार जर एखाद्या व्यक्तीने कुठल्याही कंपनीचे शेअर्स, बॉन्ड्स, म्युच्युअल फंड किंवा डिबेंचर्स खरेदी केले आणि त्यासाठी एका आर्थिक वर्षात 10 लाख किंवा त्यापेक्षा जास्त रोख रक्कम किंवा इतर कुठल्याही स्वरूपात पैसे भरले तर त्याची सुद्धा माहिती प्राप्तिकर विभागाला दिली जाते। 8व्या नियमानुसार कुठल्याही व्यक्तीने एका आर्थिक वर्षात परकीय चलनामध्ये व्यवहार केले आणि ते व्यवहार 10 लाख रुपयांपेक्षा जास्त होत असतील तर त्याची सुद्धा माहिती प्राप्तिकर विभागाला दिली जाते। यामध्ये क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, ट्रॅव्हलर्स चेक किंवा ड्राफ्ट किंवा इतर कोणत्याही इन्स्ट्रुमेंटद्वारे केलेल्या व्यवहारांचा समावेश केला जातो। या सर्व व्यवहारांच्या रकमेची बेरीज एका आर्थिक वर्षात 10 लाख रुपयांपेक्षा जास्त होत असेल तर त्याची माहिती प्राप्तिकर विभागाला दिली जाते। 9व्या नियमानुसार एखाद्या व्यक्तीने कुठल्याही प्रकारची स्थावर मालमत्ता विकली किंवा विकत घेतली आणि त्या व्यवहाराची रक्कम 30 लाख किंवा त्यापेक्षा जास्त होत असेल तर त्याची माहिती प्राप्तिकर विभागाला दिली जाते। या प्रकारचे व्यवहार रोख रक्कम किंवा इतर कुठल्याही मार्गाने केले असले तरीसुद्धा त्याची माहिती प्राप्तिकर विभागाकडे दिली जाते। इथं स्थावर मालमत्ता म्हणजे घर, जमीन इत्यादींचा समावेश होतो। तर मंडळी, हे होते काही नियम ज्यांचं उल्लंघन झाल्यास त्याची माहिती प्राप्तिकर विभागाला दिली जाते। पण प्राप्तिकर विभागाला माहिती मिळाल्यावर नेमकं काय होतं? मंडळी, प्राप्तिकर विभागाला ही माहिती मिळाल्यावर कदाचित त्याची संबंधित व्यक्तीला नोटीस येऊ शकते आणि संबंधित व्यवहारांबद्दल प्राप्तिकर विभागाकडून त्याचं स्पष्टीकरण मागितलं जाऊ शकतं आणि त्याचं योग्य स्पष्टीकरण प्राप्तिकर विभागाला दिल्यास आणि ते त्यांना पटल्यास संबंधित व्यक्तीवर कुठलीही कारवाई होत नाही। मात्र जर व्यवहारांचं स्पष्टीकरण देता न आल्यास किंवा स्पष्टीकरण देऊनही प्राप्तिकर विभागाला ते न पटल्यास मात्र संबंधित व्यक्तीला व्यवहार केलेल्या रकमेच्या 60% पर्यंत दंड केला जाऊ शकतो। म्हणजे 10 लाखांचा व्यवहार असल्यास 6 लाखांपर्यंत दंड केला जाऊ शकतो। याशिवाय इतरही कारवाई होते, मात्र ती कारवाई प्राप्तिकर विभागाकडून निश्चित केली जाते। मंडळी, आत्ता आपण बघितलेले नियम कदाचित तुम्हाला जाचक वाटू शकतात, पण हे नियम लागू करण्यामागे प्राप्तिकर विभागाचा एक खूप महत्त्वाचा हेतू आहे, तो म्हणजे पैशाचा काळाबाजार रोखणे किंवा टॅक्स चोरी रोखणे। कारण सामान्यपणे असा कुठलाही नागरिक जो नियमित आयकर विवरणपत्र भरतो किंवा आयकरसुद्धा भरतो आणि सगळे व्यवहार त्यात दाखवतो, त्या व्यक्तीला या नियमांमुळे काहीही नुकसान होत नाही। मात्र ज्या व्यक्ती आपलं उत्पन्न प्राप्तिकर विभागाला दाखवत नाहीत, आपले व्यवहार पारदर्शी ठेवत नाहीत, अशा लोकांसाठी हे नियम खास करून घेतलेले आहेत। आणि जे लोक लाखोंच्या आर्थिक उलाढाली रोख रकमेद्वारे करतात आणि ते व्यवहार पारदर्शीपणाने करत नाहीत, ते एक प्रकारे आपल्या अर्थव्यवस्थेचं नुकसान करत असतात। म्हणूनच प्राप्तिकर विभाग सगळे व्यवहार ऑनलाईन पद्धतीने करण्यासाठी प्रोत्साहन देत आहे। म्हणजे कुठेही काळा पैसा साठवून ठेवला जाणार नाही, टॅक्सची चोरी होणार नाही आणि आपली अर्थव्यवस्थासुद्धा हळूहळू मजबूत होण्यासाठी मदत होईल। त्यामुळे तुम्ही पारदर्शीपणाने व्यवहार करा, नियमित आयकर विवरणपत्र भरत चला, शक्यतो मोठ्या रकमांच्या उलाढाली क्रेडिट किंवा ऑनलाईन पद्धतीने करत जा आणि समजा मोठ्या प्रमाणात रोख रकमेचे व्यवहार केलेच तर त्याची माहिती प्राप्तिकर विभागाला देण्याची तयारी ठेवा। त्यामुळे तुमच्यावर कुठलीही कारवाई होणार नाही आणि तुम्ही पण सुरक्षित राहाल आणि तुमची सामाजिक पतसुद्धा सुरक्षित राहील। धन्यवाद।